आज राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व ग्राहकांच्या दृष्टिकोनातनं एक महत्वाचा दिवस आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याच्या एफडीए डिपार्टमेंटने अॅनालॉग चीज आणि पनीर याच्या वापरासंदर्भातली एक प्रेस नोट काढली होती, त्याचा अध्यादेश सुद्धा काढला होता. मी राज्य सरकारचे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर एफडीए मिनिस्टर झिरवळ साहेबांचे विशेष असे आभार मानतो. आणि ज्यांनी हा अध्यादेश काढला असे एफडीए कमिशनर आदरणीय दुबे पाटील साहेबांचे विशेष आभार मानतो. कारण या राज्यामध्ये पनीर जो आर्टिफिशियल पनीर विकलं जात होतं याच्यावरती कुठेतरी अंकुश आणण्यासाठी राज्य सरकारने एक पाऊल उचललं होतं. 25 मार्च 2026ला हा एक त्यांनी जी आर काढला होता. मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणजे मार्च 2025ला मी अॅनालॉग चीज आणि पनीर या आर्टिफिशियल पनीर याच्या संदर्भातला एक विषय सभागृहामध्ये घेतला होता. पण राज्याच्या सभागृहात मांडलेल्या एखाद्या प्रश्नाची दखल केंद्र सरकार सुद्धा घेऊ शकतं. आपण कायम ऐकत आलोय की महाराष्ट्र हा अग्रेसर राज्य आहे, पण महाराष्ट्र हा दिशादर्शक सुद्धा राज्य आहे. महाराष्ट्राच्या एफडीए डिपार्टमेंटनी जो अध्यादेश काढला होता, जी प्रेस नोट काढली होती, याचा आदर्श घेऊन एफएसएसआयनी आज संपूर्ण देशामध्ये एक अध्यादेश काढलाय, ज्याच्यानुसार संपूर्ण देशामध्ये जेवढे विक्रेते आहेत, जे रेस्टॉरंट्स आहेत, जे फास्ट फूड जॉईंट्स आहेत किंवा छोट्या मोठ्या आस्थापना असतील, अशांना आता हितनं पुढे अॅनालॉग चीज वापरता येणार नाही की अॅनालॉग चीज पनीर म्हणून विकता येणार नाही. आणि जे आस्थापना असे फॉलो करणार नाहीत हे नियम, त्यांच्यावरती कडक कारवाई ही फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये होणार आहे. त्यामुळे हा एक नक्कीच आपल्या सगळ्या ग्राहकांचा विजय आहे. हा आजचा जो विजय आहे की आजचं हे जे यश आहे, हे यश संपूर्ण आपल्या सगळ्या मीडियातल्या बांधवांचं आहे, संपूर्ण इन्फ्लुएन्सरचं आहे आणि प्रत्येक एक नागरिकाचं आहे, ज्यांनी फेक पनीर संदर्भातले व्हिडिओज हे शेअर केले. आणि राज्य सरकारबरोबर केंद्र सरकारला सुद्धा हा विषय गांभीर्याने घ्यावा लागला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अवेअरनेस हा महत्वाचा असणार आहे. माझी आपल्यामार्फत सर्व रेस्टॉरंट्सला, केटरर्सला आणि फास्ट फूड जॉईंट्सला ही विनंती असणार आहे की 1 मेच्या आतमध्ये जर आपण पनीर वापरत नसाल, अॅनालॉग चीज वापरत असाल, तर आपल्या मेनू कार्डवरती अॅनालॉग चीज असा उल्लेख असला पाहिजे. आपण जर आर्टिफिशियल चीज वापरत असाल, अनेक फास्ट फूड जॉईंट्समध्ये आजही आर्टिफिशियल चीज म्हणजे अॅनालॉग चीज वापरलं जातं, तर अशांना सुद्धा आता ते वापरता येणार नाही. हा एफएसएसआयने एक नियमावली सुद्धा जारी केलेली आहे. तर माझी आपणाला विनंती आहे, 1 तारखेच्या आत आपल्या मेनू कार्ड्समध्ये हे सर्वांनी बदल करावे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.